भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचं शाही थाटात लग्न झाल्यानंतर आता राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाचा भव्यदिव्य लग्न सोहळा होणार आहे। देशमुखांचा मुलगा रोहन आणि भाजपचे खासदार संजय काकडे यांची मुलगी कोमल यांचा विवाह पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे। त्यासाठी जय्यत तयारी देखील सुरू आहे। खरं तर काकडे यांच्या कंपनीनं न्यू कोपरे गावातल्या लोकांचं पुनर्वसन करण्याचं मंजूर केलं होतं, मात्र ते अद्यापही रखडलंय। त्यासाठी काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी आंदोलन सुद्धा केलंय, पण त्यानंतरही संजय काकडेंनी या लोकांचं पुनर्वसन केलं नाहीये। आता मात्र मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे। याशिवाय एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुसरीकडे लग्नांचा असा शाही थाट भाजपला शोभतो का, असा प्रश्न देखील विचारला जातोय। पुण्यातील हे म्हाळुंगे बालेवाडीचं क्रीडा संकुल नेहमीच आलिशान विवाह सोहळ्यांसाठी ओळखलं गेलंय। राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या मुलामुलींचे भव्य दिव्य असे विवाह सोहळे या क्रीडा संकुलात होत असतात आणि अधूनमधून खेळांच्या स्पर्धाही होत असतात। तर हे म्हाळुंगे बालेवाडीचं क्रीडा संकुल आणखी एका भव्य दिव्य शाही विवाह सोहळ्यासाठी सज्ज झालंय आणि हा विवाह सोहळा असणार आहे राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन आणि भाजपचेच पुण्यातील राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांची मुलगी कोमल यांच्यामधला। रविवारी संध्याकाळी या भव्य दिव्य मंडपामध्ये हा विवाह सोहळा होतो आहे। त्यासाठीची सगळी तयारी या ठिकाणी जोरावरती आहे। या सगळ्या मैदानाला अशा प्रकारे रंगीबेरंगी पडद्यांनी सजवण्यात आलंय। मध्ये छोटे छोटे स्टेज देखील आहेत जे कृत्रिम फुलांनी आणि सजावटींनी अशा प्रकारे सुशोभित करण्यात आलेत। खरं तर काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा औरंगाबादमध्ये झालेला विवाह सोहळा चर्चेचा आणि वादाचाही विषय राहिलेला होता। शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना मग शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी असेल, आत्महत्यांचा विषय असेल किंवा तूर खरेदीचा विषय असेल, हे सगळे प्रश्न गंभीर असताना रावसाहेब दानवेंनी त्यांच्या मुलाचा जो शाही विवाह सोहळा केलेला होता, जो थाटमाट केलेला होता, तो विरोधकांच्या टीकेचा विषय बनला होता। मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलाचा विवाह सोहळाही सामान्य वाटावा अशा प्रकारची इथल्या या पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीच्या या शाही विवाह सोहळ्यासाठीची तयारी आहे। रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या शाहीपणावरती, लग्नावरती मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर भाजप नेत्यांवरती त्याचा कोणता परिणाम होण्याऐवजी उलट त्याहून अधिक मोठा, त्याहून अधिक शाही विवाह सोहळा पुण्यामध्ये रंगणार आहे। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।